तर 12 वर्षाची साधना ही दत्त संप्रदायामध्ये ग्रेट साधना मानली जाते, खूप उच्च लेवलला मानली जाते. असं म्हणतात की जर आपण दत्तांची सेवा केली तर आपण या कर्मबंधातून मुक्त होतो. हो हो हो. असं का असतं? आणि तुमची साधना काय आहे, तुम्हाला साधना कशासाठी करायची आहे, तुमच्या साधनेचं पर्पज काय आहे. म्हणजे तुम्हाला साधना देवाजवळ जायची इच्छा का झाली, की त्यांनी सांगितलं होतं जो 12 वर्ष त्याची तपश्चर्या करीन, माझं आव्हान करीन, मला नमल, मला माझी सेवा करेन, त्याला मी प्रसन्न होणार. हे महाराजांचं हे आहे. आणि महाराज काही इतक्या पटकन गेले तर तुम्हाला रहस्य दिले आणि तुम्ही त्यांना नमन केलं तर ते तुम्हाला पावन झालेत असं होत नाही. ज्यावेळेस आपण दत्तगुरूंची सेवा करतो तर बऱ्याच वेळेस असं म्हणतात की आपल्याला गुरु संकेत मिळत असतात, तर ते कसे ओळखले पाहिजेत? 4 वेळा कॅन्सल होऊन त्यांची 5व्यांदा 43व्या वर्षी ती IVFची ट्रीटमेंट सक्सेस झाली. त्यांना ट्विन्स झाले, एक मुलगा आणि एक मुलगी. याच्यासारखं मिरॅकल काय असू शकतं. तिला असं स्वप्न पडलं होतं की स्वामींनी तिचा हात धरला, ते म्हणले तू तुझ्या गावी निघून जा, हे जे चाललंय ना हे तुझ्या आईसाठी अनुकूल नाहीये. तर 10 फुटावर गाडी जाऊन थांबली आणि आता रात्र काही कळाना. तर इकडे तिकडे पाहिलं तर मोबाईलला नेटवर्क येईना, काहीच होईना. तर त्यांनी गाडीतून उतरण्याचा चान्स घेतला नाही. गुरुचरित्र त्यांच्या बरोबर येणार होते. तर एक गाई हंबरली म्हणून त्यांनी मागे रिवर्स घेतलं. एवढ्या रात्री गाई हंबरली. ज्या वेळेस सकाळची ती लोकांनी जेव्हा उजेड पडला तेव्हा जे ते कुठं होते ते पाहिलं, मिरॅकल होतं सर. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो एपिसोड असणार आहे तो खरंच खूप जास्त स्पेशल असणार आहे, कारण आजचा जो पॉडकास्ट आहे तो आपण दत्तगुरूंवरती करणार आहोत. किंवा आपण जी दत्त सेवा करत असतो ती करत असताना आपण कोणकोणत्या चुका करतो, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या पॉडकास्टमध्ये थोड्याशा डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत. तर मला 100% अपेक्षा आहे की आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला नक्की आवडेल. म्हणून पॉडकास्ट सुरू व्हायच्या आधी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की आपलं जे चॅनल आहे श्रीमंत स्टुडिओ, त्याला आता सबस्क्राईब करून ठेवा. तर आपण स्टार्ट करूयात. विद्याजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. नमस्कार सर. नमस्कार. थँक्यू. तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल. मी विद्या बाबडे, न्यूमरोलॉजिस्ट आहे, वास्तुतज्ञ, रेकी करते, रेकीची ग्रँड मास्टर आहे, आकाशिक रेकॉर्ड अशा काही गोष्टी करते आणि कुल न्यूमरोलॉजी हा माझा स्पेशल विषय आहे. ओके. आणि रावण संहितामध्ये मी मास्टर की केली आहे. असं काही 17-18 वर्षाचं माझं करिअर आहे. प्रॅक्टिसमध्ये 17-18 वर्ष आहे. नारायणगाव, जुन्नर नारायणगाव इथे माझं ऑफिस आहे. ओके. तर इथनं हा माझा प्रवास आहे. येस. तर जसं आपलं बोलणं झालं होतं की आजचा जो पॉडकास्ट आहे तो आपण स्पेशल दत्तगुरूंवरती करणार आहोत. तर सगळ्यात आधी मला विचारायचं की तुमच्या आयुष्यात दत्तगुरूंचं म्हणजे एंट्री कशी झाली, किंवा तुम्ही कधीपासून मानायला लागल्यात, किंवा काय होतं? सगळ्यात मोठं म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून आमच्या घरात दत्त संप्रदायाचं वारसा आहे. माझ्या आईचे वडील म्हणजे नाथाजी गटे असे त्यांचं नाव आहे. त्यांना 21 विद्या प्राप्त आहेत दत्त संप्रदायातल्या. तर ते त्यांचं आयुष्य अख्खं त्यांनी वाहून घेतलं होतं दत्त संप्रदायासाठी. तर त्यांचे कदाचित माझ्या DNA आले आणि त्याच्यातून मी माझं एवढं मोठं विकसित, म्हणजे मी ॲस्ट्रोलॉजी किंवा माझं न्यूमरोलॉजी असेल किंवा काही माझं जे मी आता सध्या करते ते प्रोफेशन, त्याचा एक संबंध नव्हता. कदाचित त्या DNA मुळे माझं हे प्रोफेशन चालू झालं. तसं तर माझ्या जन्माच्या आधीपासून आमच्या घराला वारसा दत्त संप्रदायाचा आहे. त्यामुळं माझं आपसूक माझ्या DNAतच ते आहे दत्त संप्रदाय. ओके. आणि आज बऱ्याच लोकांना म्हणजे दत्तांची सेवा करायची असते, दत्त सेवा करायची असते. तर अशा कुठल्या गोष्टी आहेत की त्यांनी त्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? ऍक्च्युली कसं आहे सर की दत्त संप्रदायाची तुम्ही काही शक्तिपाताची दीक्षा घेत असाल किंवा तुम्हाला दत्त संप्रदायाची आवड असेल किंवा दत्त सेवेची आवड असेल, सगळ्यात जास्त वैवाहिक सुखामध्ये किंवा सगळ्या आपण सांसारिक जीवनामध्ये जे काही डेली रुटीन्समध्ये दत्त साधना करतो तर ती सुशोभित होऊन किंवा एकदम एकनिष्ठ मनाने केली पाहिजे. एकनिष्ठ मनाने जेव्हा तुम्ही ह्या साधना करता तेव्हा ह्या तुम्हाला फलश्रुतीला घेऊन जातात. काय असतं की लोक दत्त साधना करतात, मग आज एका देवाला पूजणं, उद्या दुसऱ्या देवाला पूजणं किंवा काहीतरी चुकीचे कर्म करून तुम्ही दत्त साधनेत येऊ शकत नाही. त्याचा हे आहे की ती त्रिगुणात्मक दत्त म्हणजे ह्याची जगाची उत्पत्तीच दत्त महाराजांनी केली आहे. आपल्याकडे इतिहास आहे की अनुसया मातेकडे दत्त महाराजांचा जन्म झाला. हा इतिहास थोडासा महाराजांचं कसं एक थोडंसं वेगळं आहे. पण दत्त संप्रदायामध्ये
त्रिपुरा पूर्णसुंदरी आणि त्रिगुणात्मक देव हे म्हणजे दत्त महाराज, ह्या दोघांनी मिळून ह्या सृष्टीची उत्पत्ती केली आहे. त्रिपुरा सुंदरी ग्रंथामध्ये याचं वर्णन आहे. बऱ्याच लोकांनी हा ग्रंथ वाचला असेल तर त्यांना हे जे ते वाचनात त्यांच्या आलं असेल तर हे सगळं त्यांना माहीत असेल. तर हे जेव्हा दत्त साधना लोक करतात तर चुकीच्या पद्धतीने कशी करू नये, तर तुम्ही मांस मच्छी खाल्लीच नाही पाहिजे. जर तुम्ही दत्त साधनेत असाल तर मांस मच्छी खाल्ली पाहिजे नाही. तुम्ही कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही करू शकत तर तुम्ही दत्त साधना करा, नाहीतर तुम्ही दत्त साधनेत तुम्ही आलंच नाही पाहिजे. कारण 100% शाकाहारी राहूनच तुम्ही दत्त साधना करू शकता, असं त्याचं हे आहे. ओके. आणि समजा आयुष्यात कुठल्या कुठल्या अशा अडचणी येत असतील तर त्या लोकांनी मुख्यतः दत्त साधना जर केली तर त्यांना त्यातून मार्ग निघू शकतो. कसं आहे सर, तुम्हाला सांगू का, दत्त साधना ही खूप गूढ रहस्य आहे. तुम्ही कुठल्याही म्हणजे जगाची उत्पत्ती ज्याने केली, आपण जसं म्हणतो ब्रह्मा विष्णू महेश, त्यांचं मिळून एक दत्त बनलेत ना. म्हणजे दत्तांचा अवतार कसा आहे, ब्रह्मा विष्णू आणि महेश. तर दत्तांनी जी सृष्टीची उत्पत्ती केली आहे, तुम्ही काय नाही सेवा त्यांची केल्या, तुम्हाला काय मिळणार नाही त्यांची सेवा केल्यानंतर, असं होऊ शकत नाही. तुम्हाला सांसारिक जीवनामध्ये क्लेश, भांडणं, तुमच्या घरात असह्य आजार होत असतील तर तुम्ही दत्त सेवा केली पाहिजे. तुमचे विचार क्लिअर होत नसेल, तुम्हाला बिझनेसमध्ये तोटे होत असेल तरी तुम्ही दत्त साधना केली पाहिजे. तुमच्या घरामध्ये अचानक काही संकट येत असतील किंवा घरामध्ये मेंटली डिस्टर्ब होतात बघा लोक, काय होतं, एखाद्या काहीतरी एक अचानक अशी गोष्ट घडते की घरातली एखादी व्यक्ती वेड्यासारखी करायला लागते. काही लोकांना पिछाच असं म्हणतो बघा, बाहेरी बाधा झाली. ह्या लोकांनी जर घरात दत्त साधना केली तर खूप चांगलं असतं, यांना रिझल्ट पण त्यापटी मिळतात. पण मला असं म्हणायचं आहे की दत्त साधने दत्त संप्रदायामध्ये जो व्यक्ती येतो तो सुखी होतो आणि त्याने त्या पद्धतीने दत्त साधना करावी तर त्याला फलश्रुती त्या पद्धतीने भेटते. म्हणजे जसं की सगळ्या गोष्टींचं अवर्णन करून, वाचन, शुद्धता, सगळ्या गोष्टींचं शालीनता बाळगूनच दत्त साधना करावी तरच त्याची फलश्रुती मिळते. ओके. असं आहे. आता नुकतीच दत्त जयंती येणार आहे हा किंवा हा एपिसोड झाल्यावर समजा होऊन पण जाईल, पण मग हा. दत्त जयंती येत असताना कोणत्या गोष्टींची काळजी लोकांनी केली पाहिजे किंवा जो पूजा पाठ असेल तो कशा पद्धतीने केला पाहिजे? आपल्याकडे बघा दत्त जयंतीच्या आधी 8 दिवस गुरुचरित्राचं पारायण केलं जातं किंवा तो गुरु सप्ताह म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये तुमचे जे तुम्ही दत्त बावन्नी वाचू शकता, गुरुचरित्र वाचू शकता, श्रीपद वल्लभांचं पारायण करू शकता. स्वामी सेवेत जी लोक असतात, स्वामींच्या सेवेतली लोक असतात, ह्या 8 दिवसात त्यांनी ते सगळे कार्य करत असतात. तर तुम्ही अनुष्ठान करा, तुमचं काहीतरी ते निश्चय करा, त्याच्यात अनुष्ठानामध्ये तुम्ही संकल्प सोडून साधना करा तर तुम्हाला फलश्रुती पटकन मिळते, असं आहे. तर गुरुचरित्राचं पारायण करत असताना असे कुठले नियम आहेत की ते लोकांनी पाळले गेले पाहिजेत लोकांकडून? खरं तर सर, आता दत्त महाराज हे ब्रह्मचार्यामध्ये आहेत. गुरुचरित्राचं पारायण करताना आपल्या हिंदू धर्माप्रमाणे त्या ग्रंथामध्ये वर्णनच आहे की तुम्ही ते ब्रह्मचार्य पाळूनच तुम्ही केलं पाहिजे. स्त्रियांना मासिक धर्मामुळे किंवा अनेक काही गोष्टींच्या संकटामुळे स्किप न होऊ नये, त्याच्यात खंडन न पडू मुळे की त्याच्यामध्ये वर्णनच केलं आहे की स्त्रियांनी हा ग्रंथ पाळू नये. अनेक त्याच्यामागे विचारवंतांचं धारणा आहे, परंतु सांसारिक जीवनामध्ये सांसारिक व्यक्तींनी पूर्ण ब्रह्मचार्य पाळूनच तो ग्रंथ वाचला गेला पाहिजे. तर दत्त संप्रदायामध्ये कसं असतं, जेव्हा आपण दत्त संप्रदायाची साधना करतो किंवा शक्तिपाताच्या काही जरी दीक्षा घेऊन जरी तुम्ही दत्त संप्रदायात आलात तर तुम्ही त्या पद्धतीने त्याचा फॉलोअप घेऊनच ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. जसं की आपल्या पूर्वीच्या ग्रंथांमध्ये गुरुचरित्र असेल, श्रीपाद वल्लभांचं चरित्र अमृत असेल, याच्यामध्ये जे जे नियम दिलेले आहेत की तुम्ही पूर्ण ब्रह्मचार्य पाळलं पाहिजे, तुम्ही दाबळीवरच झोपलं पाहिजे, तुम्ही एकदल धान्यच खाल्लं पाहिजे, म्हणजे एकच धान्य खाल्लं पाहिजे, तुम्ही सकाळी गाईला घास, संध्याकाळी कुत्र्याला घास किंवा 3 सानेचा दिवा करून सगळ्या गोष्टी त्या गुरुचरित्रात जशा दिल्यात ॲज इट इज तशा दिल्यात तसं फॉलोअप घेतला पाहिजे. आता काही लोक काय म्हणतात, मी असं बऱ्याचदा पाहिलंय की कुठे जर ऑफिस वर्क असेल किंवा काय असेल तर ते गुरुचरित्राचा आता आपल्याकडे 4था अध्याय आणि 51वा अध्याय वाचण्याची खूप रीत आहे. म्हणजे लोक युट्यूबला ऐकतात, कुठेतरी ऐकतात आणि मग ते प्रवासात कॅरी करतात. तर तसं करूच नका, कारण गुरुचरित्र हा देवघराच्या बाहेर न निघणारा ग्रंथ आहे. तुम्हाला त्याला इतकं पालन करावं लागतं. स्त्रीचं स्पर्श असेल, कुठं मार्केटमध्ये सुतक पातक काही असतं, म्हणजे आपण हल्ली टॉयलेट वगैरे सगळं ह्या सगळ्या गोष्टींचं हे पालन करा. काही तुमचा तो प्रवासात वाचण्याचा ग्रंथच नाहीये.
तो एका ठिकाणी शांत आसन लावून तुम्ही एक मेडिटेशन प्रमाणे तो एकाग्रता होऊनच वाचण्याचा ग्रंथ आहे. दत्त संप्रदायाचं गुढ इतकं रहस्य आहे की तुम्हाला तो एका टोकाला नेऊ पण शकतं आणि एका टोकाला खाली आणू पण शकतं. कारण स्वतः दत्त महाराज हे जगनिर्मिती आहे. त्रिगुणात्मक दत्त म्हणजे ह्या त्रयोकाला त्यांनी उत्पत्ती केलेली आहे. त्याच्यामुळं हे सगळ्यात त्रिपुरा सुंदरी आणि त्रिगुणात्मक दत्त महाराजांना दत्त म्हणजे श्री गुरुदेव दत्त हा शब्द अनुसया मातेच्या पोटी जन्म घेतल्यानंतर मिळाला. हे सगळं हे नंतरचा काही युग गेल्यानंतरचा दत्त महाराजांनी घेतलेला जन्म आहे. पण खरं तर ब्रह्मा विष्णू महेशच्या वरती असेल तर त्रिपुरा सुंदरी आणि हे नाव आणि त्रिगुणात्मक दत्त हे नाव त्या त्रिपुरा सुंदरीच्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे. त्याच्यात ते प्रमाण आहे. तर जगाची उत्पत्ती करणाऱ्या देवाचे ब्रह्मचार्य ज्याने इतकं हे केलेलं आहे, तर त्या तुम्ही देवाची साधना करताय तर मग तुम्ही कसं केलं पाहिजे हे तुमचं तुम्ही शोधलं पाहिजे. ज्या वेळेस कुठल्याही धर्माचं पालन करताना तुमच्याकडनं काही गोष्टी घडू नयेत यासाठी काळजी घ्या. तुम्ही दत्तसेवा तर कराच. दत्तसेवा करणं ही आपल्याकडची एक गूढ परंपरा आहे. लोकांची त्याच्यावरती एक निष्ठा आहे. लोकांचं श्रद्धा सखोल आहे. जसं आपल्याकडे स्वामींना श्री स्वामी समर्थांना इतके लोक मानतात, साईबाबांना जितके पण गुरुप्रधान मंदिर आहेत त्यांना इतकं मानलं जातं, कारण गुरुस्थानीच सगळ्या गोष्टी आहेत ना. तर मग ज्या वेळेस तुम्ही गुरु साधना करता, म्हणजे कुठली पण गुरु साधना करता तेव्हा सांसारिक सुखाचा त्याग करूनच तुम्ही हे साधना केली पाहिजे. मग त्यामध्ये काय असेल, घरामध्ये गुरुचरित्र जेव्हा लावता तेव्हा घरात तुम्ही स्त्रीचा अनादर करू नका. तुम्ही अशांततेमध्ये म्हणजे कसं घरात क्लेश भांडणं काहीतरी चाललंय, गोमांस खाताय, काही खाताय, तर ते तुम्ही जास्त ओढवून घेताय, कारण तुमच्या पिढ्यानपिढ्यांना हा दोष लावताय. तर तसं करू नका. शक्यतो तुम्हाला जर हे सगळ्या गोष्टी फॉलोअप होत नसेल तर दत्त साधनेत पडू नका, आणि जर पडले तर हे सगळं फॉलोअप घ्या, तर तुम्ही ह्या दत्त साधनेत पडलं पाहिजे असं आहे. ओके. आणि आजच्या काळात जर समजा एखाद्याला गुरु करायचा असेल किंवा कुठल्याही गुरु शिष्याचं नातं जर टिकवायचं असेल, बनवायचं असेल, तर कोणताही गुरु निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे? आता बघा किती छान प्रश्न आहे सर हा. साक्षात गुरुदेव दत्तांनी 24 गुरु केले होते. म्हणजे ज्यांच्या लेखी गुरुदेव दत्तांच्या लेखी असं आहे की ज्यात गुरुयो दाता, गुरुयो भाता, गुरुयो जाणता आणि गुरुयो समता हे दत्त महाराजांचं वाक्य आहे. म्हणजे तो जाणतो तो दत्त, जो अविनाकारण आहे तो दत्त, निराकरण आहे तो गुरु, आणि जो जाणतो तो गुरु, म्हणजे जो आत्मा आहे तो गुरु, निराकार आहे तो गुरु. म्हणजे आपल्याकडे एक संस्कृतमध्ये म्हण आहे, हरिउरुष्टे गुरुः दाता, गुरुरुष्टे हरिओ दाता. म्हणजे बघा एक किती छान वाक्य आहे संस्कृत मधलं, की गुरु म्हणजे हरी रुसला तर काही प्रॉब्लेम नाही, पण गुरु रुसला तर पंचायत आहे तुमची. तर हे असं आहे. त्यामुळं गुरुला इतकं महत्व आहे ना. आई वडिलांच्या उच्चस्थानी आपण गुरुला ठेवतो, भगवानाच्या उच्चस्थानी गुरु ठेवतो. म्हणजे तुम्ही शोधलं पाहिजे तुम्ही गुरु कसा केला पाहिजे. दत्त महाराजांचं साक्षात वाक्यच आहे, गुरु असा करावा कानी, त्याचा त्रिलोक्यात व्हावी वाणी, आणि वाणी करुणीय दाता, आणि श्री गुरुदत्त म्हणे आता त्रिगुणीचा समर्था. म्हणजे समर्थाला तुम्ही सांगितलेलं आहे की गुरुदेव दत्ता की मी तुला आता गुरु करतोय, पण समर्था मला सांभाळून घे. म्हणजे ज्याच्यात सामर्थ्य आहे गुरुचं सांभाळण्याचं त्या शिष्याला, त्यांनी करावा तो गुरु असं. आता काय होतं की आपल्याकडं सोंगढोंग करणारे गुरु इतके झालेले आहेत. तर दत्त संप्रदायात तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुम्ही गुरु करताना तुमचे तिन्ही डोळे, म्हणजे आपला ते 2 डोळे आणि जो तिसरा डोळा त्याला आपण एक हे म्हणतो, म्हणजे 6 सेन्स म्हणतो. एक मराठीत आपला शब्द आहे की 6 सेन्स ओपन ठेवूनच तुम्ही गुरु केला पाहिजे. कारण आताची ही गुरु शिष्याची परंपरा आहे किंवा इतकी सुंदर आहे सर ती, कारण दत्त महाराजांना सुद्धा ते जगाचे गुरु आहेत, तर त्यांना 24 गुरु करावे लागले. तर गुरु ही परंपरा आपल्या हिंदू धर्माप्रमाणे इतकी श्रेष्ठ आहे, सुंदर आहे, तिची अशी व्याख्या कशात होऊ शकत नाही. दत्त संप्रदायामध्ये शक्तपाताची जेव्हा तुम्हाला दीक्षा दिली जाते तेव्हा त्याचा तुमचा जन्माचा जो साठा असतो तो कर्मकट होऊन तुम्हाला ती दीक्षा मिळते. आणि दीक्षा असं कोणी घेऊ शकत नाही, तुमची बॉडी तेवढी त्याला तत्पर लागते, तुमचा आत्मा शुद्ध लागतो, तर तुम्ही या गुरु साधनेत येऊ शकता. आणि जर तुम्हाला गुरु करायचा आहे, जर तुमचा आत्मा म्हणजे कुठल्या चुकीच्या व्यक्तीला मानतोय, तर मग तुमचं जीवन निष्फळ आहे. त्यामुळं गुरु करताना खूप अवेअरमध्ये राहून तुम्ही गुरु केला पाहिजे असं आहे. ओके.
आता बोलता बोलता तुम्ही कर्मबंधनाबद्दल बोलला होता. हो हो असं म्हणतात की जर आपण दत्तांची सेवा केली तर आपण या कर्मबंधातून मुक्त होतो. हो 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 मग असं का असतं समजा? कसं असतं, माणूस शून्य अवस्थेतून जन्माला येतो. कर्म माणसाचे काय असतं, पूर्वीच्या कर्माचा साठा असतो, तो आत्मा ठरवलेला असतं त्याने की मला पुढच्या जन्मात कुठे जन्म घ्यायचा आहे. पण तुमचं जन्म मृत्यूचा जो फेरा असतो तो दत्त महाराजच तो निकामी करतात. म्हणजे पूर्वीचे तुमचे कर्म कट करतात, येणारा जो काही तुमचा पुढची जन्म असेल तर त्याच्यामध्ये दत्त महाराजांचा हस्तक्षेप असतो. तर त्यामुळे दत्तसेवा तुम्ही कुठल्याही जन्म केली, तुम्ही एक अवेअरमध्ये राहून तर ती दत्तसेवा केली तर तुमच्या गेलेल्या याचं कर्म, जन्माचं कर्म, ह्या जन्माचं कर्म हे कट व्हायला मदत होते. कट व्हायला म्हणजे काय, का तुम्ही आत्ताचं जर तुमचं शून्य अवस्थेतून तुमचं काही तर राहिलं असेल, युगानुयुगाचं तुमच्या काही जन्माचं जर 86 युनितून तुम्ही जे काही पाप कर्म केले, तर गरुड पुराण काय सांगतं की तुम्ही ह्या जन्मात जर तुम्ही तेच इथेच क्लिअर करा, जे काय आहे ह्या मनुष्य देह मिळालाय ना, मग ह्या जन्मात इथेच क्लिअर करा. तर मग तुम्ही ते कसं केलं पाहिजे, दत्तसेवेत राहा. दत्तसेवा का केली पाहिजे, शून्यातून तुम्हाला प्रत्येक अंशातून बाहेर पडताना, म्हणजे ह्या ब्रह्मांडीय ऊर्जामध्ये शून्य अवस्थेत असून बाहेर पडताना, म्हणजे जेव्हा तुम्ही मोक्षाकडे जाता तोपर्यंतचा तुमचा प्रवास आहे. मग तुम्ही बाल्यावस्थेतून प्रौढावस्थेत येता, प्रौढावस्थेतून परत उतारत्या व्हायला लागतं, परत म्हातारपणाला येता. तर तुम्ही एका सडन वयामध्ये तरी ती 21 वर्ष असू द्यात किंवा 12 वर्ष असू द्यात, 12 वर्षाला दत्त साधनेत खूप महत्व आहे. तर एखाद्या आपल्या जन्मामध्ये अगदी म्हातार माणूस ऐकत असेल, येऊन पुरुष ऐकत असेल, तर 12 वर्षाची खरंच साधना करावी, दत्त साधना. तुमचे मोक्ष प्राप्तीला तुम्ही 100% जाणार. दत्त साधनेचे इतके प्रकार आहेत की तुम्ही जर दत्त साधनेचं तुम्ही गुरु शिष्याचे, जसं तुम्ही मागाशी म्हणालात, गुरु शिष्याची जी साधना आहे सगळ्यात बेस्ट साधना आहे. शक्तिपाताची साधना आहे सगळ्यात बेस्ट साधना आहे. शक्तिपाताच्या साधनेमध्ये काय होतं, जेव्हा तुम्ही एखाद्याला गुरु करता किंवा साक्षात महाराजांना तुम्ही जर गुरु केलंय, मी तर म्हणते महाराजांनाच गुरु करावं. आणि तुमची साधना काय आहे, तुम्हाला साधना कशासाठी करायची आहे, तुमच्या साधनेचं पर्पज काय आहे, म्हणजे तुम्हाला साधना देवाजवळ जायची इच्छा का झाली, का उत्पन्न झाली. म्हणजे मी जर आज इथं आली तर मला ह्या पॉडकास्टला येण्याची इच्छा का प्रबळ झाली, हे असंच एक हे असतं ना माणसाच्या मनात, मला देवाजवळ जायचंय का, पण जाऊन तिथे करायचंय काय, हे तुम्हाला जर कळलं तरच त्या दत्त साधनेत पडा. असं आहे, म्हणजे तुमचे विचार क्लिअर झाले पाहिजेत. नाहीतर जग सांगतंय म्हणून तुम्ही तिथं निवासी जाताय तर हे चुकीचं आहे, ते तुम्ही करूच नका, असं Okay. आहे. आता तुम्ही बोलताना 12 वर्षांचं महत्व सांगितलं, हो हो तर ते एक्झॅक्टली काय आहे? कसं होतं, आपल्याकडे श्रीपाद वल्लवांची जशी जन्म झाला, म्हणजे आता तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे त्रिपुरा सुंदरीचा त्यांचा तो एक काळ गेला, एक कलियुग त्या याच्यात गेलं. त्याच्यात नंतर ब्रह्मा विष्णू महेशांची उत्पत्ती होण्यासाठी जे दत्त महाराजांनी पुन्हा जन्म घेतला अनुसया मातेच्या पोटी, तर 12-12 वर्ष त्यांनी एका एका खंड घालवलेला आहे. जसं की श्रीपाद वल्लवांनी एक 12 वर्षाचा काळ घालवला, गाणगापूर असेल, पेठापूर असेल, ह्या सगळ्या ठिकाणी ह्या महाराजांनी वेळ घालवला. नरसिंह सरस्वती स्वामींनी नरसोबाची वाडी तिथे औदुंबराच्या ठिकाणी काही काळ घालवला, काही काळ इकडे वाडीमध्ये घालवला. तर वाडीला एक किती मोठं महत्व आहे. तर 12 वर्षाची साधना ही दत्त संप्रदायामध्ये ग्रेट साधना मानली जाते, खूप उच्च लेवलला मानली जाते. नारद मुनींना स्वतः महाराजांनी सांगितलेली एक मोहमाया, म्हणजे औदुंबरापासून तर वाडीपर्यंत चालत जातपर्यंत औदुंबराचं एक व्याख्यान आहे तुमचं याच्यामध्ये, दत्त संप्रदायाच्या गाथ्यामध्ये ते लिहिलेलं आहे की दत्त साधनेचा जो पूर्वीचा जो प्राचीन जो मेन जो ग्रंथ आहे त्याच्यात नारद मुनींचं आणि महाराजांचं वाक्य आहे, काम क्रोध मत्सर मोह आणि माया हे 5 पुत्र झाले हिला, काया मातेला, आणि काही 5 यांचा संसार कसा झाला, म्हणजे ह्या कलियुगाची उत्पत्ती कशी झाली, कलियुगात मध्ये कसं कसं हे दत्त, म्हणजे कलियुगामध्ये हे अहंकार मोह माया मत्सर हे कसं काम करतील, यांना कशी उत्पत्ती होईल, ही औदुंबरापासून म्हणजे वाडीपासून काहीतरी 45 किलोमीटरच्या अंतरावर आहे. औदुंबर हे ठिकाण खूप मोठं आहे. तिथं महाराजांनी 1 वर्षाचं तिथे साधना केलेली आहे. 12 वर्ष महाराज वाडीमध्ये होते. तर तिथून सांगितलेला तो प्रवास, तो सांगितलेला प्रवास ते एक व्याख्यायिका आहे, म्हणजे त्याची एक मोठं एक हेच आहे. तर तो प्रवास सांगितलेला असताना
तर जेव्हा आपण त्याची उत्पत्ती होते, म्हणजे कलियुगाची जेव्हा उत्पत्ती होते दत्त संप्रदायामध्ये, की त्यांनी सांगितलं होतं जो 12 वर्ष त्याची तपश्चर्या करीन, माझं आव्हान करीन, मला नमल, मला माझी सेवा करेल, त्याला मी प्रसन्न होणार. हे महाराजांचं हे आहे. आणि महाराज काही इतक्या पटकन गेले तर तुम्हाला रहस्य दिले आणि तुम्ही त्यांना नमन केलं तर ते तुम्हाला पावन झालेत असं होत नाही. त्याला तुमचा खूप त्याग आहे, परिश्रम आहे, कष्ट आहे, तुमचा एकनिष्ठ राहण्याचा ध्येय आहे, तरच ते महाराजांचं सगळं तुम्ही करू शकता. अन्यथा महाराजांच्या तुम्ही सावलीलाही उभे राहू शकत नाही. त्यामुळे 12 वर्षाचं तुम्ही तपश्चर्या करावी ही महाराजांची स्वतःचीच एक हे आहे, इच्छा आहे. किमान तुम्ही 12 वर्ष तरी महाराजांच्या सानिध्यात राहिलं पाहिजे असं. आणि दत्तांची ज्यावेळेस आपण सेवा करतो, त्यांचं दर्शन घ्यायला जातो, तर त्याच्यामध्ये गिरनारचा पण बऱ्यापैकी उल्लेख आहे. हो, की जे सेवेकरी आहेत त्यांनी एकदा तरी गिरनारला जायला. हो. तर असं काय नाही, नवनाथ जे नारायण आहेत, म्हणजे जे नवनाथ आहेत, त्यांच्यापैकी गोरक्षनाथ तिथे त्यांनी वास्तव्य केलं. आज पण ते तिथं गिरनारला आहेत अशी त्याची आख्या आहे. नवनाथ ग्रंथामध्ये त्याचं तसं वर्णन आहे. जेव्हा महाराज स्वतः त्यांना भेटायला गेले, महाराजांनी त्यांना सांगितलं आजपासून गोरक्षनाथ तुला इथेच राहायचं आहे. साक्षात हे आशीर्वाद आहे त्या पर्वताला, गिरनार पर्वताला. त्यामुळं गिरनार पर्वत हे म्हणजे आज साक्षात महाराज तिथं त्या आहेत, गोरक्षनाथ पण तिथे आहेत, म्हणून त्या पर्वताला खूप महत्व आहे. म्हणून कोणत्याही स्वामी सेवेकरी असू दे, दत्त संप्रदायातला कुठलाही सेवेकर असू दे, त्यांनी त्याचं दर्शन घेतलंच पाहिजे गुरुनाथ पर्वताला. हो. आणि त्याचं गूढ रहस्य आहे ना, स्वतः महाराज तिथे भ्रमण करतात. काही वेळेस रात्रीचे लोकांना, आज तिथे जाणाऱ्या लोकांना खूप खूप अनुभव आहेत त्या गोष्टीचे. गोरक्षनाथांचं सुद्धा त्यांना काही लोकांना दर्शन होतं, जे त्या एक असं रहस्य आहे. म्हणजे जे जातात लोक तिथं बघा, ऐकता लोक सांगतात, आपला अनुभव ते शेअर करतात की आम्हाला असं अनुभव आलेला आहे. त्यामुळे साक्षात तिथं महाराज आहे ही आख्यायिका आहे असं आहे. त्यामुळे गिरनार पर्वताला खूप महत्व आहे. आणि आज आपण पाहतो की समजा दत्तगुरूंची सेवा करण्यासाठी अनेक लोक दान धर्म करतात. मग त्याला एवढं का महत्व आहे समजा सध्याच्या काळात? खरं सांगू का, दत्त संप्रदायामध्ये दान हे दत्त महाराजांसाठी नाहीच आहे. पण आता तुमचं मन आहे ना, तुम्ही केलेली पाप धुवायला तिथे जाताय. नाही तर दत्त महाराज दान कुणाचं घेतच नाही. भिक्षान देही माही, म्हणजे त्यांनी ते दत्त आपल्याकडे गांडगापूरला आज पण तिथे 5 घरं मागायची, भिक्षुक मागायची पद्धत आहे. पण दान देण्याची पद्धत नाही. भिक्षुक आहेत ना, दत्त महाराजांनी भिक्षा मागूनच हे केले. त्यांची जी झोळी आहे, काखेतली जी झोळी आहे, ती झोळी अन्नदाताची आहे ना. अन्नपूर्णा देवी साक्षात तिथे विराजमान आहे त्यांच्या काखेत, तर त्यांना दानाची गरजच नाहीये. पण दत्त संप्रदायामध्ये दानाला शब्दच नाहीये. हे तुमच्या मनाचे तुम्ही खेळ आहे म्हणून तुम्ही दान देताय, नाहीतर हे दानाला नाही. ते भिक्षुक आहेत. तुम्ही भिक्षान दे ग माई. कारण ते आज पण आपल्याकडे कुठल्याही जा, वाडीत पण जा, याच्यात कुठल्या गाणगापुरात जा, आज तुमच्याकडे जे दत्त संप्रदायात आहे ते 5 घरी भिक्ष मागूनच दत्त महाराजांना प्रसाद चढवला जातो. त्यामुळे तिथे दान देण्याचा काही संबंधच येत नाही. असं आहे. आणि आजच्या काळात समजा बरेच नियम लोकांकडनं पाळले जात नाही, मग त्यांना सेवा तर करायची असते, त्यांनी कशा पद्धतीने केली पाहिजे? कसं होतं की आता सेवा कुणीच करू शकत नाही, म्हणजे जितकी परफेक्ट तेवढा त्या लोकांकडे वेळ नाही. आता प्रत्येकाचं इतकं धावपळीचं जग झालंय की देवाशी नमस्कार करायला वेळ नाही, तर तुम्ही दत्त सेवा कशी करणार? पण निदान मला असं म्हणायचंय, तुमच्या कॅपॅसिटीनुसार सकाळी तुम्ही आंघोळ करताना त्याच्यानंतर दत्त भावनी वाचा, गुरुचरित्राचा तुम्ही 4था अध्याय वाचा, 51 अध्याय वाचा. जो 4था अध्यायामध्ये दत्त जन्मांचा जन्म झालाय, हे गुरुचरित्रामध्ये तो अध्याय आहे. तुम्ही तो वाचला तरी तुमचं सांसारिक सुखामध्ये तुम्हाला लाभ होणार आहे. तुमच्या घरामध्ये काय अनिष्ट गोष्टी घडत असतील, घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असेल, घरामध्ये काही जर आता बघा काही होतं, काही घरांमध्ये कायम कोर्ट कचऱ्या चालतात, काही घरांमध्ये खूप म्हणजे कमी वयात मुलांना अटक होतात, काही होतं, चोरीचा आळ येतो, अनेक काही प्रसंगातून जावं लागतं. त्या लोकांनी दत्त सेवेत राहावं फार गरजेचं आहे. काय होतं, जेव्हा तुम्ही दत्त संप्रदायामध्ये जाता, दत्त संप्रदायाचे साक्षात जेव्हा लोकांना अनुभव येतात, तेव्हा लोक मग म्हणजे एकमेकाकडे पास होतं ना, मला अनुभव आलेत म्हणून लोक दत्त सेवेत जातात. तसं नका जाऊ. तुमच्या मनापासून जर इच्छा असेल ना तर दत्त संप्रदायात जा, नाहीतर तुम्ही तसं करू नका.
त्याचं कारण आहे की तुम्ही कर्माच उलट निगेटिव्हला नेत आहे, पॉझिटिव्हला नेत नाही. मला कुठलंही दत्त महाराज कसं आहे, सेवेचे भुकेकरी आहेत. कारण दत्त संप्रदाय हे आहे का सेवेकरी, आम्ही आहोत दत्ताचे सेवेकरी, हा शब्दच आहे. त्यामुळे तुम्ही सेवा करा त्यांची. त्यांना हे करून नका जाऊ का तुम्ही मी तुझं खूप करतोय मग तुम्ही मला द्या, अशा भावनेने जाऊच नका तिथे, असं आहे. ओके, म्हणजे सेवाभाव महत्वाचा आहे, सेवाभाव महत्वाचा आहे. उगाच पण तुम्ही अपेक्षा पाहिजे अपेक्षा पाहिजे असं गोष्टीची. नाही. हो, असं नका करू, असं नाहीच केलं पाहिजे, असं आहे. ओके. ज्यावेळेस आपण दत्तगुरूंची सेवा करतो तर बऱ्याच वेळेस असं म्हणतात की आपल्याला गुरु संकेत मिळत असतात, तर ते कसे ओळखले पाहिजेत? काय असतं बघा, माझ्याकडे एक क्लायंट आलेल्या, त्या ताईंचं 43 वय झालं होतं. म्हणजे संकेत कसे ओळखावेत. स्वामी सेवेकरी होत्या. नरसिंह सरस्वती महाराजांचं मी त्यांना 6 वर्षापूर्वी 6-7 वर्ष कोविडच्या आधी माझ्याकडे त्या आल्या होत्या. त्या फक्त त्यांना बाळ होत नव्हतं म्हणून आल्या होत्या. एकदम बसल्या माझ्याकडे. म्हटलं तर घरात खूप सुख समाधान आहे, सगळी प्रॉपर्टी आहे, पण बाळच होत नाही. तर मी त्यांना असं सहज, मी स्वतः स्वामींची सेवेकरी आहे, मी स्वतः दत्त महाराजांची सेवेकरी आहे, कारण मी दर महिन्याला वाडीत जाते. नरसिंह सरस्वतींना माझे जेवढे क्लायंट आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे, मी दर महिन्याला वाडीत असते. माझी सेवा असते तिथे, माझी वारीच असते. म्हणजे मी कुठेही जगाच्या पाठीवर असले तरी मी तिथे जातेच. तर मी सहज त्यांना म्हणून गेले, ताई तुम्ही माझं जे, मी तुम्हाला जास्त काही सांगत नाही, मी काही देऊ नये, पण तुम्हाला मी एक सांगते, तुम्ही स्वामी सेवेकरी आहात, तुम्ही एकदा वाडीला जाऊन या. तिथे जाऊन फक्त पाठीमागच्या बाजूला म्हटलं नारायण स्वामीच आहेत, जिथे ज्यांनी समाधी घेतली त्या समाधीला तुम्ही नमस्कार करा. तिथे पलीकडे गेलात का तिथं मग बालगोपाल महाराज आहेत, त्यांची पण समाधी आहे. तुम्ही त्यांना नमस्कार करा, मग महाराजांकडे जाऊन नमस्कार करा का माझी तुमची काय इच्छा असेल ती बोला. तर त्यांना जायलाच खरं तर 2-3 महिने लागले. तर त्याच्यानंतर त्या गेल्या. आता 43 वय होतं त्यांचं. त्यांच्या मिस्टरांना घेऊन गेल्यात त्या. अचानक अशी गोष्ट झाली की त्या मुंबईला गेल्या होत्या यांच्याकडे, आणि एका डॉक्टरला भेटल्या. त्या कुठे भेटल्या मला तो काही इतिहास माहीत नाही, पण डॉक्टरकडे भेटल्या. त्या म्हटलं ठीक आहे, तुम्ही आमच्या क्लिनिकला येऊन जा, आम्ही तुमचे सगळे टेस्ट करून सांगतो तुम्हाला की बाळ होईल किंवा नाही होणार आहे, काही टेस्ट असतात. त्यांनी ते आयएफचं काहीतरी त्यांना सांगितलं, त्यांनी ती प्रोसिजर केली, सक्सेस झाली. सर 4 वेळा कॅन्सल होऊन त्यांची 5व्यांदा 43व्या वर्षी ती आयएफची ट्रीटमेंट सक्सेस झाली. त्यांना ट्विन्स झाले, एक मुलगा आणि एक मुलगी. याच्यासारखं मिरेकल काय असू शकतं? नुसतं जाऊन येण्याने नाही, प्रेक्षकांनी व्यवस्थित ऐकावं, नुसतं वाडीला जाऊन येण्याचं नाही. त्या बाईंनी बिन चपलेचं औदुंबरापासून तिथपर्यंत, त्यांनी मला ते संकल्प झाल्यानंतर 6 दिवस त्या चालत होत्या. औदुंबरापासून वाडीपर्यंत 6 दिवस, म्हणजे त्या राहिल्या, गाडीत त्यांनी विश्राम केला. त्या जात जात त्यांना 5 दिवस लागले. म्हणजे त्यांनी संकल्प केला का मी मला बाळ होऊ दे. तुम्ही दत्त सेवेत एकनिष्ठ राहा, तुम्हाला फलश्रुती मिळणार मिळणार मिळणार, पण तुम्ही तेवढं राहिलं पाहिजे. एकनिष्ठ राहा, देवाशी एकनिष्ठ राहा. सेवा करताना लोकांना काय होतं, कुठलीही सेवा केली ना लोक 4 दिवस करतात, शॉर्ट. आणि हल्ली तर काय झाले सर, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, स्टेटसला ठेवण्यासाठी फार सेवा चालली. म्हणजे ह्या गोष्टीचा कदाचित लोकांना राग येईल, बोलण्याचं हे वाटेल, पण स्टेटसला, मी देवाला चालली आहे ना, मी नमस्कार करते वाकून, तरी मला ते स्टेटसला ठेवायचंय. हे असं करू नका, कारण ती तुमचं ते, ही सेवा ही तुम्हाला जगाला दाखवायला, ही तुमच्या आत्म्यासाठी सेवा नाहीच आहे. ती सेवेपासून थोडे लांब जा, आणि आत्म्याचं कनेक्ट होणं, देवाशी एकदम जवळ जाणं, ही सेवा करा. ही सेवा तुमच्या फलस्फूर्तीमध्ये तुमच्या काउंट होणार आहे. तर अशी तुम्ही सेवा केली पाहिजे. ओके. आणखी 2-3 अनुभव आम्हाला ऐकायला आवडतील की तुम्हाला जर काही आले असतील तर. आता याच्यापेक्षा एक अनुभव तुम्हाला मी सांगते. माझ्याकडे एक, म्हणजे आमच्या समोरच, मी काही वर्षापूर्वी भाडेतत्वावर राहत होते जुन्नर सारख्या शहरामध्ये. तर काय झालं, काही कारणास्तव ते एक कपल पुण्याला गेलो होतो. त्यांची आई खूप आजारी होती, आणि दत्त संप्रदायात असल्यामुळे, खूप आजारी असल्यामुळे त्या मुलीला एक दृष्टांत मिळाला. त्या मुलीची आई दत्त संप्रदायात असल्यामुळे त्या मुलीला दृष्टांत मिळाला. तिच्या स्वप्नात स्वामी आले, दत्त महाराजांचं तिने दर्शन घेतलं, स्वामी आले, असं त्या सांगतात. आणि हे खरंच आहे. त्यांच्या आईला डॉक्टरांनी नो गॅरंटी असं सांगितलं होतं. स्वामी आले, ती माझ्याकडे येऊन सांगायला लागली, म्हणजे असं असं ताई झालेलं आहे ना, आम्ही असं असं केलेलं आहे. तर म्हटलं, मलाही थोडंसं अचंबित झाल्यासारखं वाटलं, पण तिला असं स्वप्न पडलं होतं की स्वामींनी तिचा हात धरला. ते म्हटले, तू तुझ्या गावी निघून जा, हे जे चाललंय ना, हे तुझ्या आईसाठी अनुकूल नाहीये.
आता कसं होतं, ती पोरगी पण त्या काळात काही खोटं बोलणारं वय नव्हतं तिचं, कारण ती चांगली फक्त 12-13 वर्षाची पोरगी होती. त्यामुळे तिला ते स्पष्ट आता दिसत होतं. तिच्या आईने मला ते सांगितलं. मग खरंच ती ज्या वेळेस तिकडे गावाला गेली, तिची आई एकदम धट्टी खट्ट झालं. म्हणजे हे सुद्धा तुम्हाला अनिष्ट तुमच्या बरोबर काहीतरी घडते. ह्या स्वप्नाचा अर्थ काय आहे माहितीये? अनिष्ट तुमच्या बरोबर देव घडू देत नाही. तुम्ही जर स्वामी सेवेकरी असाल, तुम्ही दत्त सेवेकरी असाल, तर अनिष्ट काहीतरी संकेत देतात तुम्हाला. महाराज संकेत देतात आणि त्या संकेतातून तुम्हाला बाहेरून वाचवतात. आता याच्या एक अप्रोक्ष एक गोष्ट सांगते तुम्हाला. माझी एक चुलत बहीण आहे. ती चुलत म्हणजे कसं मावशीची हे आहे. तर ते लोक गाणगापुरावरून घरी येत होते, पण त्यांनी तिथं ना त्यांच्याकडे गुरुचरित्र नेलं होतं वाचायला. दत्त सेवेत असल्यामुळं बघा, गाणगापुराच्या पुढं आल्यानंतर एक असं कर्नाटक बाउंड्री वगैरे काहीतरी लागतं त्या साईडला. खूप असं विरान जागा आहे. त्यांची गाडी चुकली होती. त्यांची गाडी चुकली आत्ताची खरं 1.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ते याला गिरनारला जाऊन आले आणि त्यांचा संकल्प होता महाराजांच्या तिथे जाऊन 3 दिवसाचं पारायण करायचं, गुरुचरित्राचं पारायण संपती होतं. त्यांना एवढ्या मोठ्या दगडातून ती गाडी घातली. ती गाडी अचानक तुम्हाला सांगते दरीत खाली जाणार तर 10 फुटावर गाडी जाऊन थांबली. आणि आता रात्र काही कळाना. आता इकडे तिकडे पाहिलं तर मोबाईलला नेटवर्क येईना, काहीच होईना. तर त्यांनी गाडीतून उतरण्याचा चान्स घेतला नाही. गुरुचरित्र त्यांच्या बरोबर होतं, येणार होते. तर एक गाई हंबरली म्हणून त्यांनी मागे रिवर्स घेतलं. एवढ्या रात्री गाई हंबरली, त्यांनी मागे रिवर्स घेतलं. तेवढंच दिसलं त्यांना. पण सर एक परत मागे 20 फुटावर गाडी गेल्यानंतर गाडी पुन्हा पुढच्या दिवशी सकाळी चालू झाली. तोपर्यंत गाडीच चालू होईना. हे लोक अख्ख्या रात्रभर त्या अरण्यात. ज्या वेळेस सकाळची ती लोकांनी जेव्हा उजेड पडला तेव्हा जे ते कुठं होते ते पाहिलं, मिरॅकल होतं सर. पुढे दरी आणि तिथून आसपास 10 किलोमीटर वरती डोंगर पसरलेला होता. कुठेच काही नव्हतं. म्हणजे हे आता एवढ्या रात्री तिथे काही कुठून आली असेल? तुम्ही हा बघा. म्हणजे इतके दत्त संप्रदायामध्ये तुम्हाला न मिळतील असे मिरॅकल्स असतात. आणि हे काही जास्त लांबची लोक नाही, आमच्या स्वतःच्या माणसांबरोबर ठरलेली म्हणजे घडलेली घटना आहे असं आहे. त्यामुळे दत्त साधना करताना तुमच्या आयुष्यामध्ये इतकं छान वळण येतं. तुम्हाला एक शिस्त लागते. आता बोलता बोलता तुम्ही सांगितलंच की तुम्ही दर महिन्याला वाडीला दर्शनाला जात असतात. तर का करतात तुम्ही असं आणि वाडीला एवढं महत्व काय? वाडीची महत्व म्हणजे तिथली तुम्ही एनर्जी, जेव्हा ती एनर्जी तुम्ही फील कराल तिथे गेल्याशिवाय नाही कळणार तुम्हाला. वाडीत जाणारा प्रत्येक व्यक्ती यशाचं शिखर गाठतो. त्याला समाधान मिळतं. यशापेक्षा जे आत्माधिक जे समाधान असतं ना, ते समाधान तिथे मिळतं. त्यामुळे एकदा तरी प्रत्येक व्यक्तीने वाडीत गेलं पाहिजे. वाडीतली जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे तिथे महाराज स्वतः फिरतात. तुमचं तेवढं त्याच्यावर डेडिकेशनने तेवढी श्रद्धा असली पाहिजे तर तुम्हाला महाराज दिसतील. सर मी आजही फील करते, लोकांनी मानू अगर ना मानू, लोक आपल्याला वेड्यात काढतील. मी पहिल्यांदा गेली होती एसटीने. ज्या वेळेस माझ्याकडे काही नव्हतं तेव्हा मी एसटीने गेलेले. पण तिथं गेल्यानंतर मला नुसतं रडू येत होतं. कारण कसं होतं, दत्त संप्रदायात मी होते, पण मला पण माहित नव्हतं दत्त संप्रदायाची साधना का करतात. पण मला ना ते मंदिर माझ्या स्वप्नात यायचं काही काळापुरतं. तर मी असं मंदिर, कारण आपल्याकडं आत्ता मोबाईलची 8-9 साली मोबाईलवरती एवढं काही वाडीचं किंवा गाणगापूरचं कुठलंच वर्णन नव्हतं. मी फक्त सगळ्यांना विचारायचे, हे असं मंदिर आहे, मला ते दिसतंय स्वप्नामध्ये, मला फक्त सांगा. ते नदी काठचं वसलेलं मंदिर आहे, पण दत्त महाराज तिथे आहे. ते हे कपडे घालतात ते आणि ते त्या मंदिराला फेरी मारतात. तिथं कुठंच सांगा, ही सत्य परिस्थिती आहे. तुम्ही माझ्या कोणत्याही रिलेटिव्हला विचारलं तर ते तुम्हाला सांगतील. तर मला असं कळलं, माझी एक मैत्रीण म्हटली, अरे नरसोबाची वाडी म्हणून कुठंतरी आहे आणि ती कृष्णाकाठी आहे. तर मी सर 2014 साली एसटीने गेले होते तिथे. तर एसटीने गेल्यानंतर ते मी पाहिलं ना, ते साक्षात माझ्या पाहिलं तर माझ्या अश्रूच राहत नव्हते. मी 2 दिवस तिथं होते. त्याच्यानंतरचा माझा ते सेवेचा हे तिथं मी गुरुचरित्र वाचलं, ते सेवा केली. का सेवा करावी हे महाराजांनी मला जेव्हा साक्षात्कार दिला, त्याच्यानंतरची जी अनुभव होती ती आजपर्यंत मी महाराजांचे दर 2 महिन्याला मी तिथे असते. कितीही पाऊस असो, किती काही असो, तर तिथं माझी सेवा असते. एकदा काय झालं की मी खूप संकटात होते सर. ते संकट असं सांगण्यासारखं नाही आहे. आणि मी, माझे मिस्टर, माझी मुलगी, आम्ही 3 जणच गेलो होते. माझा ड्रायव्हर होता माझ्याबरोबर. आम्ही 3 जण गेलो. इतकं आम्ही जेव्हा पालखी, शनिवारी तिथे पालखी असते, रोजच पालखी असते संध्याकाळी.
पण शनिवारी विशिष्ट मान आहे त्या पालखीला. महाराजांना तिथे मंदिराच्या पद घेतात, पद असं म्हटलं जातं. तर ते पद घेतात. तर ते पद चालू असताना महाराज मला ते ब्रह्मंती करताना दिसले. म्हटलं कुठंतरी काहीतरी आहे, म्हणजे कुठंतरी माझ्या अंगावर काटा येतोय. कुठं मी आज पण त्यांना पाहू शकते. कुठंतरी एनर्जी आहे. साक्षात महाराज इथं आहेत. त्याच्यामुळे देवा तू आहेस याची प्रचिती मला पहिल्यांदा झाली. म्हणून महाराजच सगळं काही माझं आहे. त्यामुळं दत्त सेवा करताना खूप जपून करा. आई वडिलांसारखी महाराज आपली सेवा करतात. आई वडिलांसारखं आपल्याला आशीर्वाद देतात. आई वडिलांसारखं आपलं कौतुक करतात. आई वडिलांसारखं सगळं हे करतात. आपल्या आई वडिलांनंतर आपल्या जवळचं कुणी असेल तर महाराज आहेत. त्यामुळे एकदा महाराजांची सेवा करून पहा. पण मग तरी पण आपण ज्यावेळेस सेवा करतो ना, तर म्हणजे आपल्या मनातून आपण चांगल्या मनाने करतो, पण आजूबाजूला कधी कधी आपलं एकदम निगेटिव्ह वातावरण असतं. ते काय होतं की आपलं मन थोडंसं असं खच्चीकरण व्हायला, यार किती दिवस सेवा करायची, आपल्याला काय भेटत नाहीये. मग अशा वेळेस ती आस्था टिकून कशी ठेवायची? ऍक्च्युली काय असतं, लोक फार त्रासलेली असतात आणि मग कुठेतरी मार्ग शोधतात. मी कुठल्या तरी देवाचं केलं तर देव मला प्रचिती देईल किंवा मला याच्यातून मार्ग काढेल. पण जोपर्यंत भोग संपत नाही ना, जोपर्यंत कर्म संपत नाही तोपर्यंत तुमचं भोगही संपत नाही ना. जोपर्यंत तुमचं देव परीक्षा पाहत असतो, त्या परीक्षेला उत्तर द्या. त्या परीक्षेला तुम्ही निष्ठस्थ राहा. लोकांना काय वाटतं, आज मी सेवा केली की मला उद्या लगेच मेवा पाहिजे. तसं नसतं. रामाला पण 14 वर्ष काढावीच लागली. कितीतरी प्रमाण आहेत असे की आपल्याकडे आपल्या लोकांना. आज तुम्ही मला सांगा, शनी महाराजांनी तरी महादेवाला 3 प्रहर का होईना 7.5 दिलीच होती ना. 3 प्रहर का होईना साक्षात महादेवांना सुद्धा ते जड गेले होते. मग असं आहे की तुम्ही तर मनुष्य देह आहात. लोक काय बोलतात सर, एक साधी सिंपल गोष्ट आहे बघा. म्हणतात आम्ही कुणाचंच वाईट केलं नाही. पण तुम्ही आत्ता नाही वाईट केलं ना, पूर्वीच्या जन्मात काय काय केलं हे कुणाला माहितीये. तो कर्माचा काउंट इथं तुम्ही क्लिअर करायला आले असता. त्यामुळं कुठलीही सेवा करताना त्रास होतोय ना, अजून हिमतीने करा, अजून हिमतीने करा. कुठलाही त्रास होऊ द्या. मी देवाची सेवा करतोय, अरे तुमच्याकडे काही नसू द्या हो. देवाला लोक म्हणतात मी देवाला खूप हे केलं, सोंगढोंग केलं. जसं मी मागाशी सांगितल्याप्रमाणे स्टेटस टाकायला, तर ते तसं करू नका. अरे मनापासून मी कुठेही बसेल पण मी देवाची साधना करीन असं करा. करून बघा. देव तुम्हाला मिळणार. देव तुम्हाला मिळणार ही शाश्वत ही एक गोष्ट आहे. लोकांचं काय झालंय, अरे काही नसतो रे देव, ही लोक अशी म्हणतात ना, मग ते आणखीन कर्मदूषित करतात. काही नसतो रे देव हे असे म्हणणारे आज भले भले तिथे वाकलेत. भले भले तिथे वाकलेत. आज आमच्या, तुम्हाला मी मागाशी सांगितल्याप्रमाणे सर, माझ्या त्या चुलत बहिणीचा अनुभव ना, त्यांनी फोटो काढून आणले होते. तुम्ही विचार नाही करू शकत अशा परिस्थितीत त्यांच्याकडे छोटं लहान बाळ पण होतं. म्हणजे देव कुठे तुम्हाला उभा राहतो हे तुम्ही सांगू सुद्धा शकत नाही. त्यामुळे मी आता खूप थकलोय आणि मी आता दत्त सेवा किंवा कुठलीच सेवा करू शकत नाही. मी मागाशी काय सांगितलं, जगाला दाखवण्यासाठी करू नका, तुमच्या आत्म्याला समाधान भेटेल अशासाठी सेवा करा. त्यामुळं जर तुमची श्रद्धा असेल ना, तुम्ही थकणारच नाही. आणि जिथं श्रद्धा आहे तिथं सबुरी तुम्ही ठेवलीच पाहिजे. हे सुद्धा एक गुरूंचं हे वाक्यच आहे ना, जिथे श्रद्धा आहे तिथे तुमची सबुरी पाहिजेच ना, असं आहे. त्यामुळे सबुरी ठेवूनच तुम्ही श्रद्धा केली पाहिजे असं आहे. ओके. तर विद्याजी, खरंच आज खूप बोलून खूप छान वाटलं. आणि लोकांच्या मनातले जे काही बेसिक प्रश्न होते दत्त सेवेबद्दलचे, ते आपण बऱ्यापैकी घेण्याचे कव्हर केलेत. सगळ्याच गोष्टी एका याच्यात नाही होऊ शकत, पण एक छोटासा छान पॉडकास्ट आज झालेला आहे. त्यासाठी तुम्ही इतक्या लांबून आलात, त्यासाठी खरंच खूप मनापासून थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू. येस. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे. म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. आणि जे काही तुमच्या जवळचे नातेवाईक असतील, व्यक्ती असतील की जे दत्तगुरूंचे सेवक असतील, त्या प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. तर पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.